नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरावरती सोलार पॅनल बसवायचे असेल तर सरकारने नवीन सोलार रोकटोक योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घरावर सोलार बसवू शकता। तेही फक्त 2,500 ते 10,000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे। 95% अनुदान या योजनेसाठी असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सोलार पॅनल तुम्हाला स्वतः महावितरण हे बसवून देणार आहे। यासाठी काय काय पात्रता लागणार आहे आणि कशा प्रकारे याचा लाभ घेता येणार, किती पैसे तुम्हाला भरावे लागणार, कोणकोणत्या कॅटेगरी यामध्ये आहे, काय पात्रता आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग आता आपण बघूया की हा GR कशा प्रकारे काढण्यात आलेला आहे आणि संपूर्ण माहिती आपण तुम्हाला समजून सांगू। हा बघा मित्रांनो, हा तो GR आहे। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। यामध्ये बघा 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेतील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता संपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना राबवण्यात येणार आहे। ही अशा प्रकारे हा GR काढण्यात आलेला आहे। शासन निर्णय बघा, आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलार योजने या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसेच त्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,25,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना छतावरती सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानातिरिक्त अधिक अनुदान मिळणार आहे। आता यामध्ये बघूया आपण पात्रता कशा प्रकारे ठरवण्यात आली आहे आणि अमाउंट कशा प्रकारे पे करायची आहे। घरगुती वीज ग्राहकांचा गट हा 2 प्रकारे गट करण्यात आलेला आहे। यामध्ये दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ग्राहकाचा हिस्सा हा 25% भरावा लागणार आहे, म्हणजे 2,500 रुपये यासाठी तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यामध्ये राज्य शासन हे 17,500 भरणार आहेत आणि केंद्र शासन ह्याचा हिस्सा हा 30,000चा असणार आहे। म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे ग्राहक आहेत त्यांना फक्त 2,500 रुपये यासाठी भरावे लागणार आहेत। आणि दुसरा नंबरचा जे गट आहे त्यासाठी 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक, म्हणजे 100 युनिटपेक्षा ज्या ग्राहकांचे युनिट 100पेक्षा कमी येतात त्या ग्राहकांसाठी त्यामध्ये गट पाडण्यात आलेले आहे। सर्वसाधारण गटाला 10,000 रुपये भरावे लागणार आहेत। त्यामध्ये राज्य शासन 10,000 रुपये भरेल आणि केंद्र शासन 30,000 रुपये भरेल। नंतरचा आहे अनुसूचित जमाती, यांना 5,000 रुपये भरावे लागणार आहेत। त्यामध्ये राज्य शासन 15,000 रुपये भरणार आहेत आणि केंद्र शासन 30,000 रुपये भरणार आहेत। त्यानंतर अनुसूचित जमाती यांना सुद्धा 5,000 रुपये भरावे लागणार आहेत। राज्य शासन यामध्ये 15,000 भरणार आहेत आणि केंद्र शासन यामध्ये 30,000 भरणार आहेत। अशा प्रकारे हे गट पाडण्यात आलेले आहेत। त्यानंतर लाभार्थी निवडीचे निष्कर्ष पहा, निवड कशा प्रकारे होणार आहे। खालील निष्कर्षाची परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील। ग्राहकांकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे। ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरती सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आहे, म्हणजे वीज ग्राहकावरती कोणतीही थकबाकी महावितरणाची नको, हे ग्राहक पात्र असणार आहेत।
याचा निष्कर्ष बघूया आपण आता। निष्कर्ष बघा, ज्या वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक विजेस योग्य घेण्यात पात्र असतील, म्हणजे 2024 ऑक्टोबर 2024 ते 25 सप्टेंबर 2025 मधील कुठल्या या महिन्यांमध्ये 100 युनिटपेक्षा कमी युनिट आलेले ग्राहक यामध्ये पात्र असणार आहेत। फक्त सिंगल फेज वीज ग्राहक योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील। सिंगल फेज ग्राहक यामध्ये पात्र आहेत। दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल, म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना प्राधान्य अगोदर मिळेल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवण्यात येणार आहेत। म्हणजे जे दारिद्र्य रेषेखाली नसतील, 100 युनिट वापरण्याच्या आतमध्ये असतील, त्यांना जो अगोदर फॉर्म भरेल त्यांना अगोदर नंबर लागेल, अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येणार आहे। डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीला अध्यक्ष व्यवस्थापक संचालक यांना राहील। म्हणजे जर ज्यादा दारिद्र्य रेषेखालील फॉर्म आल्यानंतर जे 100 युनिटचे ग्राहक आहेत त्यांच्यात सुद्धा दारिद्र्य रेषे हे कोटा टाकण्यात येणार आहे। अशा प्रकारे ही योजना राबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती। अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।